तर सन्मान आपण करूया आपल्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपल्या पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनचे सहसचिव नितीनजी कदम यांचे शुभ हस्ते सन्मान आपण करणार आहोत। अर्थातच पेण तालुक्याचे सुपुत्र आणि अर्थातच पनवेल परिसरातील नामांकित समालोचकांपैकी ज्यांचं नाव खऱ्या अर्थाने घेतलं जातं असे रुपेश पाटील सर आज वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी उपस्थित आहेत। तर त्यांचा शुभ सन्मान आपण करतोय आपल्या असोसिएशनचे सहसचिव नितीनजी कदम आणि त्याचबरोबर सहखजिनदार अमरजी कदम यांच्या उपस्थितीमध्ये हा शुभ सन्मान आपल्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये होतोय। रुपेशजी पाटील सर आणि दत्तात्रय म्हात्रे सर नक्कीच रजा घेतात आणि नंतर ते आपल्याला जॉईन होतील। शुभ सन्मान होतोय प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये। थँक्यू सो मच रुपेश पाटील सर, आपला बहुमूल्य वेळ आपण या स्पर्धेसाठी दिला। आपण स्क्रीनवर पाहू शकाल सन्मान होतोय अमरजी कदम नितीनजी कदम यांच्या शुभ हस्ते। मात्र सर नक्की जॉईन होतील आपल्याला संध्याकाळच्या सत्रामध्ये। पुन्हा एकदा थँक्यू सो मच दोन्ही आमच्या समालोचकांचं। मॅचच्या दिशेने आपण जातोय। एमएच 50 पलटण विरुद्ध आर्या फायटर्स अशी लढत मैदानाच्या आतमध्ये। यावेळेस बॅकफुट वरनं उचललाय, कव्हरच्या डोक्यावरनं बॉलला काढलाय। संदीप दादा साळुंके यांच्या बॅटमधनं हा क्लासिकल फटका इथे पाहायला मिळालाय आणि इथे चौकार आलाय अलॉंग विथ शिवा जाधव बॉस। दोन सलामीवीर आर्या फायटर्स टीम कडनं मैदानाच्या आतमध्ये। मोहन होता गोलंदाज, बॅकफुटवर जात असताना बॅट फेस ओपन केला आणि जागच्या जागेवरनं एक्स्ट्रा कव्हरच्या वरून इनफिल्डला क्लिअर करत हा चौकार इथे प्राप्त केला। धावसंख्या 5 वर जाऊन पोहोचले 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर। इथे एज लागली होती खरं तर। विकेट किपर आहेत संदीप बावडेकर क्लोज उभे आणि त्यांना गुंगारा दोन बॉल पाठीमागे गेलाय। जिकडे फ्लाय स्लिपचा फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय स्क्रीनवर, अर्थात सागर सुपुकडे आहेत त्या ठिकाणी तैनात। रन मिळाली नाही, डॉट बॉल आलाय। अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे। मोहन पुन्हा एकदा संदीप साळुंके यांच्यासाठी ओव्हर द विकेट। यावेळेस बघा पुन्हा एकदा जागेवरनं फटका खेचलाय, कॅच ड्रॉप झालीय। लॉंग ऑफच्या दरम्यान चांगला प्रयत्न होता मात्र चेंडू हातात निसटला इथे आणि कोणती रन मात्र इथे काढली गेली नाहीये। त्यामुळे सलगचे 2 डॉट बॉल इथे येताना पाहायला मिळतात। आजच्या दिवसातील सामना क्रमांक 4 प्रगती पथावर आहे। मॅच 50 पलटण विरुद्ध आर्या फायटर्स। फ्लॅटेड डिलिव्हरी मात्र पंचाने नो बॉलची घोषणा इथे केली आहे कारण भरपूरच बाहेर पिच झालाय हा चेंडू। काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न होता मोहन यांच्या माध्यमातून, मात्र नो बॉलने 1 धाव मिळते। धावसंख्या 6 आणि आता फ्री हिटचा चेंडू असणार आहे। फ्री हिटचा चेंडू टोलवलाय ऑन साइडला। काऊ कॉर्नरला फिल्डर वन बाउन्स बॉलला कलेक्ट करेपर्यंत एक सिग्नल मिळते। पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त। आर्या फायटर्स बिनबाद 7। आनंद घेताय आपण पाटण तालुका प्रीमियर लीग 2023-24 पर्व क्रमांक 4। स्पर्धा मानाची, स्पर्धा अभिमानाची, स्पर्धा आपल्या प्रत्येक पाटण तालुक्यातली खेळाडूची, अर्थात PTPL। हिवल्याचं रोपटा आणि त्या रोपट्याचा आता वटवृक्ष झालाय। अनेक खेळाडू या तालुक्याच्या माध्यमातून निर्माण झाले आणि आता वेगवेगळ्या स्तरावर मात्र आपल्या तालुक्याचं नाव उंचावण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जाते। असा हा पाटण तालुका। पहिल्या ओव्हरमध्ये 7 आल्यात। आर्या फायटर्सने टॉस जिंकून खरं तर बॅटिंग करण्याचा निर्णय या मॅच मध्ये घेतलाय। 360 मैदान आपण पाहतोय, सुसज्ज असं व्यासपीठ, खास करून प्रेक्षकांना आणि खेळाडूंना बसण्यासाठी देखील इथे आसन व्यवस्था
आपण पाहू शकाल क्रीडांगणामध्ये करण्यात आली आहे. प्रत्येक घटकाची काळजी या ठिकाणी नक्कीच घेतली जाते. दुसऱ्या ओव्हरमध्ये अशोक मात्र आता आलाय. अशोकचा पहिला चेंडू हाफ ट्रॅकर होता, पुल करायचा, मिस टायमिंग स्ट्रोक झालाय आणि इथेही कॅच ड्रॉप झालाय. फिल्डिंगचा स्टँडर्ड आता म्हणावं तसं पाहायला मिळत नाहीये, कारण 3 कॅचेस या मॅच मध्ये आतापर्यंत ड्रॉप झालेत आणि दुसऱ्या ओव्हर मधील एक चेंडू झाला, म्हणजे 7 चेंडूंमध्ये 3 कॅचेस ड्रॉप. एक सिंगल आली पहिल्या बॉलवर आणि आता शिवा जाधव बॉस 2 बॉल 1 वर खेळताय. संदीप दादा 6 बॉल 6 वर खेळतायत. खोलवा टप्प्याचा बॉल होता, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड समोरच्या दिशेने. शिवा जाधव यांच्या बॅट मधनं हा ब्रँडेड फटका, PTPL षटकार. ओव्हर पिच चेंडू होता. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर आहे. राऊंड द विकेट आला होता गोलंदाज. वाईड शॉर्करचा प्रयत्न मात्र टप्प्यात भरपूरच मागे ठेवला होता, त्यामुळे इथे मात्र हा षटकार इथे प्राप्त करत असताना शिवा जाधव बॉस. एकूण धावसंख्या 14 वर जाऊन पोहोचले. 14 MS50 पलटन आपल्याला पाहायला मिळतोय. आबाजी सुबुगडे, त्याचबरोबर सागरजी सुबुगडे यांचा हा संघ. दुसऱ्या बाजूला आर्या फायटर, संदीपदादा साळुंके यांचा हा संघ आणि स्वतः संघ मालक मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघांचे खेळतायत. दुसरा देखील बॉल जाईल का? येस इट इज. बॅक टू बॅक दुसरा हा दमदार षटकार शिवा जाधव यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळालाय. अफलातून फटकेबाजी सध्या सुरू आहे. पूर्णपणे दबाव टाकण्याचा प्रयत्न अशोक यांच्यावर. टप्पा पडल्यानंतर थोडा खाली राहिला होता, बॉडी थोडीशी बेंड केली, बॉलला येऊ दिलं शरीरापर्यंत आणि त्यानंतर मात्र अगदी स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या मधून मात्र चेंडूला पाठवलं. ते म्हणजे 6 धावसंख्येसाठी. एकूण धावसंख्या 20. पहिल्या ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं तर रन आल्या होत्या त्या म्हणजे 7 आल्या होत्या पहिल्या ओव्हरमध्ये आणि या ओव्हरमध्ये रन आल्या त्या म्हणजे 13 आतापर्यंत. पाटण तालुका प्रीमियर लीग हे दैदित्यमान अशी ही स्पर्धा आपण पाहतोय. हो, यावेळेस बॅकफुट वरनं पॉइंटच्या डोक्यावरनं फटका खेचलाय. ताकद पाहिली इथे, नजाकत आपण पाहिली. टायमिंग, टेक्निक, टेम्परामेंट, क्रिकेटचा टी फॅक्टर मैदानाच्या आतमध्ये शिवा जाधव दाखवत असताना, पूर्णपणे संयमाने खेळ करत असताना इथे पाहायला मिळतात. 4 धावेने धावफलक पुढे सरकत असताना जाऊन पोहोचले 24च्या घरामध्ये. 24. धावसंख्या 24. अजून 2 बॉलचा खेळ बाकी आहे. शरीरापासून दुर्बळ ठेवण्याचा प्रयत्न मात्र व्हेरी आउटसाइड द ऑफ स्टंप पंच सांगतात. इट्स व्हाईट बॉल. एक्स्ट्रास मध्ये बरोबर थोडासा दबाव इथे टाकला जात असताना अशोक वर, कारण 2 सलगचे षटकार त्यानंतर हा चौकार आला आणि त्यामध्ये शरीरापासून दुर्बळ ठेवण्याचा प्रयत्न, रडार पासून वाचण्याचा प्रयत्न करत असावा गोलंदाज कदाचित. आखुडपदा चेंडू याही वेळेस पुन्हा एकदा पॉइंटच्या डोक्यावरनं एक टप्पा घेत बॉल नक्कीच गेलाय. पंच आमच्याकडे वळतील. इट्स 4 रन्स. पूर्णपणे चित्र पलटत असताना आपण पाहतोय बॅटिंगचं. शिवा जाधव बॉस. धावसंख्या 29. बघा कमी गतीने टाकला होता चेंडू. इतका वेळ होता शिवा जाधव यांच्याकडे की अगदी शेवटच्या मुवमेंट पर्यंत बॉलवर पूर्णपणे लक्ष त्यांचं पाहायला मिळालं आणि पॉइंटच्या डोक्यावरनं पॉवर प्लेचा वापर करत असताना इथे पाहायला मिळाले 2 षटकं मॅन्डेटरी पॉवर प्ले. त्यामुळे त्याचा खूप चांगला फायदा उचलत असताना इथे पाहायला मिळतात शिवा जाधव बॉस, त्याचबरोबर आर्या फायटर्स. धावसंख्या 29. शेवटचा बॉल इथे बाकी. ओ परफेक्ट यॉर्कर अँड इट्स अ लेग बिफोर. पायचीच्या स्वरूपात प्लम LBW. पंचांचं बोट हवेमध्ये. बॅट्समन हॅज टू डिपार्ट. फर्स्ट विकेट गॉन फॉर आर्या फायटर्स इन द वॉर्म ऑफ शिवा जाधव बॉस.
आणि यश मिळालं इथे ते म्हणजे MH50 पलटण. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर पाहायला मिळत असताना यस अगदी प्लम्प LBW. टप्पा पडला, पुढे बॅट आलीच नाही चेंडू पर्यंत आणि बॉल सरळ मागच्या पायावर जाऊन आदळलाय. अगदी मधली विकेट इथे मात्र बॉलने गाठली असती. पहिला धक्का लागलाय 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 29-1. खर तर किरण सर काही कालावधीनंतर ओम MTC लावच्या माध्यमातून आपल्याला लाईव्ह बॉल ट्रॅकिंग आणि इम्पॅक्ट वगैरे देखील पाहायला मिळेल अशी आपण आशा करूया आणि त्याचं उद्घाटन PTPL मध्येच करा पुढच्या वर्षी, ही आमची प्रामुख्याने महत्वाची इच्छा राहील. नक्की नक्की. आणि आर्या फायटर टीम तुमचा 12th मॅन कॉमेंट्री बॉक्स मध्ये नाहीये, सो 2 धावांची पॅनल्टी तुम्हाला दिली जाते. सो आता तरी या कोणीतरी, नाही बॅटिंग चालू आहे, सो एक जण या. म्हणजेच किरण सर MH50 पलटण संघाची धावसंख्या सेकंड इनिंग मध्ये 2 ने सुरू केली जाईल. तुमची धावसंख्या 2 ने पुढच्या इनिंग मध्ये 2 ने सुरुवात करू आपण. मॅचच्या दिशेने जाऊया. 29-1 विकेट मिळाली. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल नक्कीच झालाय. रोहन मैदानाच्या आतमध्ये आणि मोहन आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी ट्रॅकवर. पहिला चेंडू आखूड पद्धतीचा ऑन साइडला दिशा दिली. फिल्डर तिकडे पाहायला मिळतोय. काऊ कॉर्नर, 1 बाउन्स बॉलला कलेक्ट केले आणि लगेच उचलून फेकले. मोहन वैयक्तिक दुसरं षटक टाकतोय. पहिल्या षटकामध्ये 7 रन त्याने खर्च केल्या होत्या. कोणती विकेट त्याच्या खात्यामध्ये पाहायला मिळाली नव्हती. तदनंतर मात्र वैयक्तिक दुसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा त्याच्यावर मात्र जबाबदारी आपल्याला पाहायला मिळते, ते दिली आहे. करंट रन रेट 13.85 चा पाहायला मिळते. प्रोजेक्टेड स्कोर इथून हा 69 आहे. 69. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये आणि अगदी राऊंड कॅप घालून आपल्याला पाहायला मिळतो मिस्टर रोहन. डावखुरी हाताचा महिन गावचा सुपुत्र. दुसऱ्या बाजूला महिन गावचे सुपुत्र संदीप दादा साळुंके. एकाच गावातील दोन्ही खेळाडू. पहिला चेंडू फेस करत होता रोहन. ऑन साइडला दिशा दिली. पुन्हा एकदा फिल्डर आहे. 2 बाउन्स बॉलला कलेक्ट करतो. एक सिंगलच मिळते फक्त. शिवा जाधव बाद झाल्यानंतर मात्र पहिले दोन्ही चेंडू जर आपण पाहिले तर अगदी बॅट्समनचे संघर्षमय असे पाहायला मिळाले. गोलंदाजांनी थोडं वर्चस्व गाजवलंय, कारण तो मोमेंटम मात्र इथे शिफ्ट होताना पाहायला मिळतोय. नक्कीच बॅटिंग करणाऱ्या टीम पासून बॉलिंग करणाऱ्या अर्थात MH50 पलटण AS फायटर्स या टीमकडे. खोलवा टप्प्याचा बॉल होता. बॉल बॉट ड्राईव्ह, स्ट्रेट ड्राईव्हचा फटका समोरच्या दिशेने. फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय लॉंग ऑफ वर आलाय, तर एकच सिंगल मिळणार आहे. 3ही चेंडूवर जर आपण पाहिलं तर 3 सिंगल आल्यात. सो दबाव इथून निर्माण करू शकतो तो म्हणजे MH50 AS फायटर्स हा संघ आर्या फायटर्स या टीमवर. दोन्ही संघांच्या नावामध्ये फायटर्स आहे. लढवय्या प्रवृत्ती असं त्यांनी ऑन पेपर मात्र सांगितलंय, मात्र या मॅच मध्ये ते दाखवावं देखील लागणार आहे. यावेळेस ऑन साइडला ट्रेडमार्क रोहन ज्या गोष्टीसाठी जाणला जातो ती मात्र सिद्ध करत असताना मैदानाच्या आतमध्ये इथे पाहायला मिळालाय. रोहन इथे ठोकत असताना हा एक चांगला षटकार मोहनच्या विरुद्ध. अगोदरच आपण पाहिलं तर चौथ्या यष्टीवर जाऊन थांबला होता रोहन. पुन्हा सफल झाला थोडासा आणि टप्पा मात्र थोडासा पुढे होता, त्याचा मात्र फायदा उचललाय. तो मॅच बॉल मैदानाच्या आतमध्ये किती उंच मारला होता बघा रोहन. डावखुऱ्याचा फलंदाज नेहमी आक्रमक शैलीचे असतात असं म्हटलं जातं, ते जाणलं देखील जातं आणि अनेक वेळा त्याचा प्रत्यय आलाय. एकूण धावसंख्या 38 घरामध्ये जाऊन पोहोचले. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे मोहनच्या स्पेल मधला. 2 ओव्हरचा कोटा त्याचा मात्र संपण्यासाठी अजून 2 चेंडू शिल्लक आहे. काय करामत करेल त्या 2 चेंडूवर तो विकेट्स काढण्यावर भर असेल. इथे टर्न खेळण्याचा प्रयत्न होता, भरपूरच दिशा खराब इथे पाहायला मिळाली. पंचांनी सांगितलं इट्स अ वाईट बॉल. अगदी स्टंप लाईन भरपूर मिस करून हा चेंडू पाहायला मिळाला जात असताना. संदीप बावडेकर आहेत विकेटच्या पाठीमागे, चुस्त आणि फुस्त अगदी क्लोज कीपरच्या भूमिकेत. धावसंख्या 39. वारंवार आपण जर पाहिलं तर
रोहन जो आहे तो ऑन साइडला जास्त टार्गेट करतो. इथे लेग बिफोरची अपील झाली, पंचांनी सांगितलं हाईट जास्त आहे या चेंडूवर. डॉट बॉल इथे आला नक्कीच. मोहनने आतापर्यंत 11 चेंडू टाकलेत, 17 रन त्याने खर्च केल्यात. विकेटच्या अजूनही प्रतीक्षेमध्ये तो आहे. शेवटच्या बॉलवर मात्र काय घडेल त्याच्या या स्पेलच्या. पुन्हा एकदा यॉर्कर लाईनचा चेंडू इथे पाहायला मिळाला. कोणती रन मिळणार नाहीये. डॉट बॉलने ओव्हरची समाप्ती झाली आहे. सलगचे 2 डॉट बॉल आपण पाहिले 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. 39 ला 1 इथे आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या उभारली आहे. संदीप साळुंके 8 बॉल 8, रोहन खेळतोय 4 बॉल 7 वर. आणि स्क्रीनवर आपण पाहता हे विहंगम दृश्य आमच्या पाटण तालुका प्रीमियर लीगची आपल्या स्क्रीनवर आहे. सुसज्ज व्यासपीठ, सुसज्ज कॉम्बॉक्स, खेळाडू कक्ष दोन्ही बाजूला, प्रेक्षकांसाठी बसण्याची सुविधा आणि मात्र काय टेलिकास्ट इथे पाहायला मिळत आहे. ओम साई एमटीसी लाईव्ह, नॉट जस्ट लाईव्ह, इट्स नाउ बिकम अ ब्रँड. 39 फॉर 1, 13 ची सरासरी मेंटेन केली आहे सध्याच्या घडीला. आणि पंचांसाठी पाणी पाठवायचे आमचे व्हॉलेंटियर्स. यानंतरची मॅच असणार आहे अर्थातच कोयना सुपुत्र वॉरियर्स आणि श्री रेणुका देवी स्पोर्ट्स. तर दोन्ही टीम कॅप्टन इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस असणार आहे याची आपण नोंद घ्या. उन्हाचा तर भरपूर तडाखा आहे. आपण पाहिलं किरण सर, कारण खाडी जवळ येते आणि त्यामुळेच की काय पंच असतील, आमचे खेळाडू असतील, आमचे सर्व प्रेक्षक असतील, सर्वांना एकच विनंती आहे की पाणी प्या तुम्ही. बॉडी टेम्परेचर मेंटेन ठेवा, डिहायड्रेट होऊ नका आणि खास करून बसून पाणी प्या. पाटण तालुका प्रीमियर लीग पर्व क्रमांक 4 देदीप्यमान अशी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. या 360 मैदान ऐरोली नगरीमध्ये संपन्न होत असताना आजचा स्पर्धेचा 3रा दिवस आणि पहिल्यांदाच ही स्पर्धा 4 दिवसामध्ये संपन्न होते. यामागची 3ही पर्व ही शुक्रवार, शनिवार, रविवार अशा 3 दिवसामध्ये संपन्न झाली होती. मात्र यावेळेस खेळाची रोमांचता वाढवावी, खेळाडूंना क्रिकेटचा मनमुराद आनंद लुटता यावा, त्यासाठी मात्र आयोजन कमिटीच्या वतीने मात्र हा प्रयत्न यशस्वी करण्यात आला की तब्बल 4 दिवस ही स्पर्धा 12 संघ आणि या 12 संघांमधले हे खेळाडू एकमेकांच्या विरुद्ध मात्र 2 हात करताना पाहायला मिळतात आपल्याला. 3 ओव्हर नंतर 39 ला 1. चला ड्रिंक्स ब्रेक संपलाय, मॅच आपण लगेच सुरू करूया. आजच्या दिवसातील 4थी मॅच घड्यामध्ये अगदी 11:55 होतात. अगदी वेळेवर आपण आहोत. 9:07 आज पहिला चेंडू पडलाय. खरं तर पहिल्या दोन्ही मॅचेस किरण सर खूप लवकर समाप्त झाल्या. पहिली मॅच अगदी 2 ओव्हर मध्ये संपली, दुसरी मॅच 3 ओव्हर मध्ये संपली. त्यामुळे भरपूर वेळेची बचत इथे आपल्याला पाहायला मिळाली. मात्र सध्या मैदानाच्या आतमध्ये अगदी भिंत बनून उभे आहेत ते संदीप दादा साळुंके. सलामीला आलेत, भले सिंगल डबल्स का होईना. आपल्या संघाच्या साठी मात्र ऍज अ संघ मालक, ऍज अ फलंदाज म्हणून मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करत असताना नवनाथ एनके 4थ्या षटकामध्ये समोर आहेत संदीपजी साळुंके. राऊंड द विकेट कमी गतीने टाकला होता, थोडीशी फ्लाइट दिली होती या चेंडूला. चेंडू पडल्यानंतर सरळ यष्टांच्या वरून विकेट किपर संदीप बावडेकरच्या हातामध्ये. ऍक्शन प्लॅन आखलाय की गती द्यायची नाहीये, वेग द्यायचा नाहीये कोणताही फलंदाजाला. अगदी बघा टप्पा कुठे पडलाय, अगदी पॉपिंग क्रीज मध्ये टप्पा पडलाय या चेंडूचा आणि भरपूर फ्लाइट या चेंडूवर पाहायला मिळाली होती. नमुनात अर्थात एनकेच्या माध्यमातून पुन्हा एकदा मात्र फ्लाइट दिली होती. याला फुलटॉस मध्ये कन्व्हर्ट केले. क्रॉस बॅटेड फटका, कावकर्नरला हलकसं फॉर्मलिंग झालंय फिल्डर कडनं. मात्र एकच धाव मात्र काढण्यावर समाधान व्यक्त करत असताना दोन्ही फलंदाज. रणनीती स्पष्ट आहे आता आर्या फायटरची. संदीप साळुंके एका बाजूने सिंगल काढतील, धाव फलक पुढे नेतील आणि स्ट्राईक रोटेशनचं काम ते करतील. रोहन मात्र इथे अटॅक करेल. युवा खेळाडू आहे, जोश आहे चांगला त्याच्याकडे, हे एबिलिटी आहे त्याच्याकडे, हिटिंग एबिलिटी, आणि त्याचा फायदा ते करतील. दुसऱ्या बाजूला शांत संयमी खेळ करतील आणि त्याला चांगली साथ देतील संदीपजी साळुंके. मात्र नवनाथ कल्पक बुद्धीचा, चाणक्य बुद्धीचा चतुर गोलंदाज. पहिले दोनही चेंडू त्याने फ्लाइटेड टाकलेत कमी गतीने. मात्र रोहनसाठी काय ऍक्शन प्लॅन आहे, त्यांचा काय रणनीती आहे MH50 पलटण AS फायटर्स या टीमची. यावेळेस पुन्हा एकदा गुडलँड स्पॉट वरचा चेंडू ऑन साइडला दिशा दिली. चांगला प्रयत्नांना पैकीच्या पैकी मार्क आहेत. अशोक याच्या माध्यमातून फ्लाइंग अशोक इथे पाहायला मिळालाय. पूर्णपणे कमिटमेंट, खेळापद्धती, समर्पकता, दोन्ही गोष्टी. आखूट पद्धतीचा चेंडू होता. खरं तर ऑफ साइडला टाकला होता. बघा ऍक्शन रिप्ले,
चेंडू जर हातात थांबला असता ना तर कॅच ऑफ द टुर्नामेंट नक्कीच पाहायला मिळाला असता. तर काय प्रयत्न आहे अशोकचा. 2 रन आले, एकूण धावसंख्या 42, 42 for 1. पुन्हा कमी गतीने टाकलाय, स्विंग अँड मिस, मागे विकेट किपर संदीप बावडेकर आहेत तैनात. त्याच्याकडनं होत नाहीये कोणतीही चुकी आणि यष्टीचीच्या स्वरूपात फलंदाज होतोय बाद. रोहनला सोडावं लागेल मैदान. उसळी घेणारा चेंडू भरपूर पुढे सरसावला तो म्हणजे रोहन. या गतीने या टप्प्यावर त्याने चेंडू एक्सपेक्ट केला नसेल. जसं किरण सर सलमान खानच्या बेबीला बेस पसंत आहे ना, तसा रोहनला पेस पसंत आहे. त्यामुळे रोहन इथे मात्र थोडा आश्चर्यचकित झाला, कारण त्याला तो पेस मिळाला नाहीये, ती गती मिळाली नाहीये आणि त्यामुळे तो बीट झाला. विकेट किपर संदीप बावडेकरने काम केलं पूर्ण. 42 ला 2 आणि मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला इन्फॉर्म असलेला फलंदाज अर्थातच शंतनू बाळा मैदानाच्या आतमध्ये. चांगला चेंडू पाहायला मिळाला, पंचांकडे अपील केली, भरपूर स्ट्रॉंग अपील. कुठेतरी मला भारतीय संघाचा पूर्व जलदगती गोलंदाज एस रिसनची आठवण झाली. टू मच अग्रेशन इन अपील. मात्र पंचांनी सांगितले नॉट आउट. नाही, एलबीडब्ल्यू ला रिव्ह्यू नाहीच आहे आपल्याकडे. पंच आमचे अनुभवी पंच आहेत, नामांकित पंच आहेत टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील. एकूण धावसंख्या 42, 42 आणि या ओव्हर मधील मात्र हा शेवटचा चेंडू बाकी आहे. यावेळेस कमी गतीने टाकला, मिस टाइम झाला. स्ट्रोक फिल्डर पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. या मॅच मध्ये भरपूर कॅचेस ड्रॉप झाले, मला वाटतं हा 5वा कॅच आतापर्यंतचा. सो ड्रॉप झालाय आणि 1 धाव मिळाली. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 43 ला 2 सध्या आपल्याला पाहायला मिळते आर्या फायटर्सचा संघ. चला विनंती करेल थोडासा स्पीडअप घ्या प्लीज. अंपायर विनंती असेल टीम मीटिंग करून द्यायची नाहीये, प्लीज थोडासा स्पीडअप. चला खेळाडूंना विनंती असेल आपण टीम मीटिंग लगेच थांबवायची आहे. लगेच नवीन गोलंदाज तयार ठेवा, थोडासा स्पीडअप द्या प्लीज. स्लॉगचं षटक आहे आता. अटॅक करण्याचं षटक, हाणामारी करण्याचं षटक आणि 43 ला 2 अशी धावसंख्या आहे. जवळजवळ 11ची सरासरी आहे सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये. आणि बघा आपल्या स्क्रीनवर ही विहंगम दृश्य हेलिकॉप्टर कॅप्चर करत असताना आमचे ओम्स एमटीसी लाईव्हचे कॅमेरामॅन अक्षय म्हात्रे. क्रिकेट मैदानावरील नाही, मैदानाच्या वर देखील काय घडतंय ना किरण सर, तेही दाखवण्याची किमया ओम्स एमटीसी लाईव्ह. व्हाईट बॉल आला इथे डाऊन द लेग, जिथे गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो तो योगेश मालुसरे. हो काय चेंडू हाताळलाय, लॉंग स्टॉप रिजन मध्ये चेंडू चाललाय. 3 फिल्डर्सला बीट करून हा बॉल निघून गेलाय. 22चा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय आणि या 4 धावा एक्स्ट्राच्या रूपामध्ये आर्या फायटरच्या धावसंख्येमध्ये मात्र जोडल्या जातील. वेगवान चेंडू होता हा योगेश मालुसरेचा. बघा ऍक्शन रिप्ले, संदीप बावडेकर क्लोज उभे आणि अगदी लेग स्टंपच्या बाजूने चेंडू निघून गेला. शॉट फाईन लेग आणि अगदी थर्डमॅनच्या मधून. एकूण धावसंख्या 48, 48 आपल्याला पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. आर्या फायटर्स टॉस जिंकून बॅटिंग करत असताना योगेश मालुसरे सुमारे 12 राईट आर्म राऊंड कमी गतीने टाकला होता. आडव्या बॅटने अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल होतोय. मिड विकेटचा फिल्डर पुढे सरसावतो, एक सिंगल मिळते. श्री रेणुका देवी स्पोर्ट्स टेटमेवाडी आणि कोयना सुपुत्र वॉरियर्स दोन्ही टीम कॅप्टन आपण या आता आलात आणि इथे असं नसतं झाला तरीही चालेल, तेवढा आपला वेळ नक्कीच वाचेल. इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस असणार आहे. 49 चांगली धावसंख्या उभारली आहे. करंट रन रेट 11.31 इथे पाहायला मिळतोय. इथे फॉलो थ्रू मध्ये चांगला प्रयत्न होता योगेश मालुसरेचा, यश काय मिळत नाहीये. डॉट बॉल इथे येतोय.
संदीप बाप्पा साळुंखे अगदी सलामीला आलेत आणि 11 बॉल 9 वर खेळतात सध्याच्या घडीला. भले चौकार षटकार आले नसतील मात्र सिंगल डबल्सने मात्र धावफलक पुढे नेण्याचं काम त्याच्या माध्यमातून केलं गेलंय. इथे फ्लिक केले रिशा साह्याने मनगडाचा चांगला वापर केलाय. अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू जात असताना एक सिंगल मिळाली फक्त. धावसंख्या इथे पाहायला मिळते 1 ने पुढे सरकून जाऊन पोहोचते 50 वर. खरं तर शिवा जाधव बॉस बाद झाल्यानंतर धावगती पूर्णपणे रोखली ती म्हणजे MH50 पलटण एस फायटर्स या टीमने. कारण शिवा जाधव जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये होते धावांचा पाऊस पडत होता, धावा बरसत होत्या. शेवटचे 2 बॉल बाकी. चांगला चेंडू पाहायला मिळाला, पुन्हा एकदा बीट करून गेला फलंदाज बाळा लालाला. गेल्या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार विजेता या मॅच मध्ये पूर्णपणे शांत आहे, कारण 5 चेंडू आणि फक्त 2 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. हे क्रिकेट आहे. खलवा टप्प्याचा बॉल होता, ऑन साइडला दिशा दिली आणि दुसरीचा प्रयत्न कदाचित होताना दिसणार नाहीये नक्कीच. 1 रन आली आणि पहिल्या इनिंगचा खेळ इथे समाप्त झाला. एकूण धावसंख्या 1 रनच्या मदतीने जाऊन पोहोचली ती म्हणजे 51 आणि 52 रनचं लक्ष इथे सेट केलंय. रनचं लक्ष या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. श्री रेणुका देवी स्पोर्ट्स टेटमेवाडी विरुद्ध आपल्याला मॅच पाहायला मिळेल ती कोयना सुपुत्र वॉरियर्स आणि आबाजी सुबगडे साहेबांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत या मॅचचा टॉस. MH50 पलटण एस फायटर संघाचे संघ मालक आहेत ते. तर चला दोन्ही टीमचे कॅप्टन या आमच्या टॉस का बॉस प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. आणि श्री रेणुका देवी स्पोर्ट्स टेटमेवाडी विरुद्ध कोयना सुपुत्र वॉरियर्स. अर्थात सचिन आसवले आपल्याला पाहायला मिळतील. श्री रेणुका देवी स्पोर्ट्स टेटमेवाडी संघाचे संघनायक. चला कोयना सुपुत्र वॉरियर्स टीम कॅप्टन या गणेश शिंदे या आमच्या सोबत जॉईन होत आहेत. दोन्ही कॅप्टन्सना मात्र शुभेच्छा असतील या मॅच साठी. आणि आबाजी सुबुडे साहेबांच्या शुभ हस्ते आपण करतोय टॉस. MH50 पलटण एस फायटर संघाचे संघ मालक सचिन आसवले यांचा कॉल असणार आहे. हेड्स इज द कॉल अँड टेल इट इज. सो गणेश शिंदे अभिनंदन. सलग 5वा टॉस तुम्ही जिंकलाय, त्याबद्दल काय सांगाल? नक्कीच काहीतरी लक आहे असं वाटतंय मला, कारण टीम पण आमची आता गुंजवश मध्ये नाही. कारण प्रीमियर लीग म्हटलं तर शेवटच्या ज्या मॅचेस असतात ग्रुप स्टेज मधल्या त्या अगदी अटीतटीच्याच होतात, कारण त्यामध्ये पॉईंट्स आणि नेट रन रेट भरपूर काही गोष्टी असतात. डिसिजन काय असेल? आम्ही क्षेत्ररक्षण करू पहिल्यांदा. कसं वातावरण आहे सध्या टीमचं, ज्या पद्धतीने सकाळचा विजय प्राप्त केलाय, आणि संघ मालकांबद्दल काय सांगाल? संघमालक एक आमचे त्यांचं करावं एवढं कौतुक कमीच आहे, कारण त्यांनी कोणत्याही प्लेअर वरती असं हे घेतलेलं नाही, दबाव टाकलेला नाही की तुम्ही बिंदास खेळा, काय असेल ते गेम रिअल खेळा आतमध्ये. आमच्या सोबत सचिन आसोले श्री रेणुका देवी स्पोर्ट्स टेटमेवाडी संघाचे संघनायक आहेत. बॅटिंग तुम्हाला करायची, त्यांनी फिल्डिंग घेतली आहे. ज्या पद्धतीने कालचा दिवस राहिला, खास करून तुझी बॅटिंग असेल, रणजितची बॅटिंग असेल, आता या मॅच मध्ये काय रणनीती असेल आणि तुमच्या प्लेइंग इलेव्हन मध्ये काय बदलाव पाहायला मिळतील का? प्लेइंग इलेव्हनमध्ये एक चेंज असेल आमच्या, कारण प्लेयर जे बाकीचे गेले त्यांना पण थोडासा चान्स देणं गरजेचं आहे. आणि ह्या मॅचमध्ये आम्ही थोडं जास्ती एफर्ट टाकण्याचा प्रयत्न करू. तुमच्या टीम ओनर्स बद्दल काय सांगशील? टीम तर खूप फॉर्ममध्ये आहे, पण शेवटी क्रिकेट आहे. ओनर आमचे खूप एकदम साधे आहेत आणि खूप छान आहेत, सपोर्टिव्ह आहेत म्हणजे. हां, म्हणजे ते एक प्लेअरच्या हिशोबानेच आमच्या टीममध्ये आहेत. थँक्यू सो मच सचिन आसवले, थँक्यू सो मच गणेशजी शिंदे. तर टॉस इथे झालाय आणि टॉस जिंकलाय तो म्हणजे कोयना सुपुत्र वॉरियर्स टीम कॅप्टन गणेश शिंदे यांनी, आणि त्यांनी केलाय गोलंदाजी करण्याचा निर्णय. आणि जाऊया या मॅच मध्ये, जिथे जशी मॅचला सुरुवात होईल कॉम्बॉक्स मध्ये पुन्हा एकदा ऐकूया आपण लहू जाधव सरांना.
धन्यवाद युवराज माळी सर. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. दुपारच्या सत्रामध्ये सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा आम्ही सहर्ष मनपूर्वक स्वागत करतोय. आपण पाहताय, आपण अनुभवताय पाटण तालुका प्रीमियर लीग 2023-2024 ऑर्गनाइज्ड बाय पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन नवी मुंबई. चौथा पर्व आणि या चौथ्या पर्वामध्ये या सामन्यामध्ये आर्या फायटर संघाने MH50 फलटण या संघासमोर 52 धावांचं लक्ष ठेवलंय आणि 52 धावांचं लक्ष कशा प्रकारे पार केलं जाईल याची देखील उत्कंठा असेल. संदीप साळुंके साहेब आप्पा यांचा संघ आर्या फायटर्स, त्यांच्या विपक्षात सागर सुपुगडे साहेब, आबाजी सुपुगडे साहेब या दोन बंधूंचा संघ. MH50 फलटण आणि एक केक शॉपचं नाव आपल्याला पाहायला मिळतं. MH50 या नावाने जर पाहिलं तर सागर सुपुगडे साहेब यांचे 4 शाखा आपण पाहतोय. कोपरखैरणे, चिंचपाडा, घनसोली आणि ऐरोली. आणि नक्कीच मराठी पाऊल पडतं पुढे असं म्हटलं जातं. आणि आज जर पाहिलं तर संपूर्ण पाटण तालुक्यातील नवनवीन युवक मात्र जर व्यवसायामध्ये अगदी अग्रेसर होत असताना आपण पाहतोय. आणि नक्कीच ही अभिमानाची बाब असेल संपूर्ण पाटण तालुका असू द्या, सातारा जिल्हा असू द्या, मराठी माणसासाठी असू द्या. अगदी नक्कीच प्रत्येकाने यामधून शिकण्यासारखं असावं. आपलं शिक्षण अगदी योग्यरित्या पूर्ण केल्यानंतर व्यवसायामध्ये पाऊल टाका. प्रत्येकाला आपल्या आवडत्या क्षेत्रामध्ये नक्कीच करिअर करण्याची सुवर्ण संधी असते. वन ऑफ द एक्सपिरियन्स क्रिकेटर वांगवॅली मैन दत्ता साळुंके, 2 आघाडीवीर संदीप आणि त्यांच्या साथीला सूरज. संदीपांचा पहिला चेंडू आखूड टप्पायचा शॉर्ट ऑन पोल. इट्स अ फॅन्टॅस्टिक फॅबुलस ग्लोरियस पूल फटका. 6 धावांसाठी आरबी डेव्हलपर PTPL षटकार. संदीप बावडेकर हा खेळाडू कव्हर ड्राईव्ह स्पेशलिस्ट, कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळासाठी जाणला जातो. त्याची खासियत आहे. परंतु ज्या प्रकारचा चेंडू बॅकफुटला गेले, स्वतः फिरले आणि चेंडूला फिरवून दिला. लॉंग लेग स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून धावांचा सही गणेशा होतोय टीम MH50. पहिल्या सामन्यामध्ये या खेळाडूला अपयश आलं होतं आणि त्यांनी सांगितलं की अपयश विसरून नक्कीच पुढे जाण्याचा प्रयत्न. आणि पहिल्याच चेंडूवर अगदी मनसुबे स्पष्ट. दत्ता साळुंके यांचं भव्य स्वागत केलंय. दुसरा चेंडू यावेळेला देखील आखूड टप्प्याचा चेंडू हुक केलाय. चेंडू जाईल लॉंग लेग फाईन लेगच्या दरम्यान. 1 बाउन्स ओव्हर द रोप. आरबी डेव्हलपर PTPL चौकार. संदीप बावडेकर जणू काही पॅव्हेलियन मधून सेट होऊन आलेत असं वाटतंय. पहिल्या 2 चेंडूवर 2 मोठे फटके. संघाची धावसंख्या 10. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रगतीपथावर असताना 38 सर्कलच्या आतमध्ये एक क्षेत्ररक्षक शॉर्ट थर्डमॅन, बॅकवर्ड पॉइंट, मिड ऑफ, मिड ऑन, स्क्वेअर लेग, मिड विकेट, शॉर्ट फाईन लेग, एक्स्ट्रा कव्हर. तिसरा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न डाऊन द लेग साइड. येस, इट इज अ व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव धावसंख्येमध्ये जोडली जाईल टीम MH50 फलटण. संदीप बावडेकर ॲज अ आयकॉन खेळाडू म्हणून खेळत असताना पाटण क्रिकेटमध्ये अव्वल 24 खेळाडूंमध्ये या खेळाडूचं नाव येतं. 12 आयकॉन, 12 चॉईस, असे 24 अव्वल. हलक्यात आणि ऑन साईडला दिशा दिली आहे. चांगलं क्रिकेट. एक अगदी चोरटी धाव सहजरित्या पूर्ण केली. फेकी थोडीशी खराब पाहायला मिळाली. बॅकअप लवकर आलाय. क्रिकेट असं तो आयुष्य तुमच्या मागे बॅकअप असणं गरजेचं असतं. त्यावेळेला तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये यशस्वी होता. अगदी चांगला बॅकअप पाहायला मिळाला. दत्ता साळुंके, वन ऑफ द एक्सपिरियन्स अँड लिजंड क्रिकेटर वांगवॅली मैन. वांगवॅली मैन गावचा इतिहास क्रिकेटचा खूप मोठा राहिलाय. त्याच गावचे सुपुत्र संदीप आप्पा साळुंके यांचा संघ. पहिला चेंडू सूरज लेटकट केलाय. चेंडू जाईल गॅप मध्ये. 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतील. अगदी चांगलं टायमिंग. चेंडू सीमा पार येतोय. PTPL चौकार. स्वतःच्या फलंदाजी मधलं कौशल्य पाहायला मिळालं. फलंदाज सूरज बॅकफुटला जाऊन अगदी लेटकट केला. आणि ज्या वेळेला जर हे खाडी मैदान 360 सेक्टर 10 क्रिकेटची प्रतिपंढरी अर्थातच नवी मुंबई या क्रीडांगणातून हे थेट प्रेक्षेपण आपण पाहतोय. आणि या मैदानाची रचना जर पाहिली तर खेळपट्टी सुरेख आहे. आउटफील्ड खूप वेगवान पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 16. 2 टू गो. अद्याप या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शेष असेल.
दत्ता यांनी मात्र आपल्या अनुभवाचा उपयोग करता आला नाहीये असंच म्हणावं लागेल, कारण त्यांच्याकडे असलेला अनुभव मात्र आता पणाला लावावं लागेल. 52 धावांचं लक्ष्य. 5वा चेंडू शॉट जॅक केलाय, क्षेत्ररक्षक डीप. मिड विकेट काऊ कॉर्नरच्या दरम्यान अगदी एक धाव सहजरित्या पूर्ण केली जाईल. फलंदाज सूरज. संघाची धावसंख्या 17. 3 चेंडू नाबाद 11. संदीप बावडेकर, सँडी आणि त्यांच्या साथीला सूरज. 12 संघ, 12 संघ मालक, 12 आयकॉन. अगदी एका कर्णकासाठी ही लढत आपण पाहतोय 4 दिवसाची. बॅकफुटला जाऊन शॉट पूल करण्याचा प्रयत्न. अगदी यावेळेला टाइम करू शकले नाही. स्वतःवर नाराज आहेत संदीप बावडेकर. निर्धाव चेंडूची सांगता होते. या निर्धाव चेंडूच्या सांगतेने पहिल्या षटकाखेर 52 धावांच्या रनच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना MH50 फलटण बिनगडी बाद 17. होय, नक्कीच गुणलेखक म्हणून आज जर त्यांची महत्वपूर्ण भूमिका आपण पाहतोय. सुशांत टोपले सर आणि ओमकार पाटील सर ऑनलाईन गुणलेखक. अगदी 2 धावा दंडित स्वरूपात जोडल्या जातील. संघाची धावसंख्या 19. क्रिक हिरोज ओमकार पाटील सर यांच्या माध्यमातून ऑनलाईन स्कोरिंग जी अपडेट केली जाते ती तुम्ही क्रिक हिरोजच्या माध्यमातून पाहू शकता. नक्की जर पाहिलं तर अगदी आजचा 3रा दिवस आणि 3ऱ्या दिवसात ओमकार पाटील सरांचं महत्वपूर्ण योगदान राहिलंय. षटक क्रमांक 2 साठी शिवा जाधव बॉस. असं व्यक्तिमत्व ज्याने आज पाटण टेनिस क्रिकेटला एका वेगळ्या उंचीवर घेऊन गेले. आयोजन असू द्या, नियोजन असू द्या अथवा मैदानातला खेळ, अगदी 3D मुंबईच्या भाषेमध्ये 3D प्लेअर म्हटलं जातं, परंतु हा खेळाडू मात्र मैदान असू द्या अथवा मैदानाच्या बाहेर अगदी आपली छाप वारंवार सोडली. आता संघासाठी चांगली कामगिरी करावी लागेल. दुसऱ्या षटकात बॉस सज्ज झालेत. अगदी पंचांच्या उजव्या बाजूने वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं षटक. बॉस पहिला चेंडू लोअर फुटस होता. अपील केली जाते. अपील मध्ये उत्साह होता, परंतु पंचांना अपील मध्ये स्वारस्य नाहीये. लेग बाय स्वरूपात 1 धाव पहिल्या चेंडूवर प्राप्त केली जाईल. अगदी लोअर फुलटॉस चेंडू पाहायला मिळाला. ज्या गतीसाठी बॉस जाणले जातात तिथे मात्र ह्या चेंडूवर गती पाहायला मिळाली नाहीये. अगदी फिंगर रोल केले. चेंडू डाऊन द लेग साइड पिच केला, त्याच्यामुळेच की काय पंचांनी अपील फेटाळले. बिनगडी बाद 20. MH50 फलटण. चला प्लीज थोडंसं सहकार्य करायचं आहे, विनंती असेल. बॉस यांचा हा चेंडू इथे मात्र चेंडू पडल्यानंतर मात्र राईज झाला आणि फलंदाज यष्टीरक्षक दोन्ही सरप्राईज झाले. अगदी जर या चेंडूची रिप्ले तुमच्या टीव्ही स्क्रीनवर, या चेंडूसाठी बॉस यांची मात्र खासियत आहे आणि सराव देखील वारंवार पाहायला मिळतो त्यांच्या माध्यमातून. क्रिकेटमध्ये तुम्हाला तुमच्याकडे असलेलं टॅलेंट तुम्ही सरावाच्या माध्यमातून मैदानामध्ये उतरवू शकता. कुटप्पाचा चेंडू शॉट पूल केलाय. पूल चेंडूला फेकून दिला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. आरबी डेव्हलपर PTPL संदीप बावडेकर ब्रँडेड षटकार. अगदी खराब चेंडू पाहायला मिळाला. ज्या प्रकारचा चेंडू या आधीचा पाहायला मिळाला, काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा आर्म बॉल टाकण्याचा प्रयत्न होता, परंतु यावेळेला चेंडू अकूट टप्प्याचा पडला. 26. संदीप बावडेकर नाबाद 17. बॉस दुसऱ्या षटकासाठी. बॉस यांचा हा चेंडू इथे मात्र ऑन साइडला दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक आहे स्क्वेअर लेग डीपला, त्याला चकवून चेंडू जाईल सीमा पार. MH50 PTPL चौकार. एक 1.4 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या 30. अर्थातच PTPLचं हे प्रामुख्याने वैशिष्ट्य पाहायचं गेलं तर 5 षटकांची प्रत्येक लढत. सर ज्यावेळेला 3 षटकांचा सामना खेळतो तर तेव्हा असं वाटतं की आपण नाश्ता करतोय. 5 षटकांच्या लढतीमध्ये असं वाटतं आपण मच्छी थाळी खातोय आस्वाद हॉटेलची. हाफ ट्रॅकरचा चेंडू शॉट पोल. यावेळेला सलगचा 3रा मोठा फटका संदीप बावडेकर यांच्या बॅटमधून. आरबी डेव्हलपर PTPL षटकार. अगदी यावेळेला खराब चेंडूची हाताळणी आणि या खराब चेंडूला अगदी सहजरित्या फेकून दिलं. लॉंग लेग डीप स्क्वेअर लेगच्या माध्यमातून हा रिप्ले तुमच्या टीव्ही स्क्रीनवर. ओमसाई MTCच्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. आपण पाहतोय, आपण अनुभवताय पाटण टेनिस क्रिकेटचा वर्ल्ड कप, पाटण तालुका प्रीमियर लीग 4थं पर्व. 36 धावा. अर्थातच 2 षटकात
दुसरं षटक प्रगतीपथावर असताना आक्रमण झालेत पहिल्या दोन्ही गोलंदाजांवर. संदीप बावडेकर पुन्हा एकदा शॉट पूल केला, क्षेत्ररक्षक आहे मिड विकेट. काऊ कॉर्नरच्या दरम्यान त्याला चकवून चेंडू जाईल. या षटकातील सलगचा चौथा मोठा फटका चौकार. या चौकाराच्या मदतीने MH50 फलटण 2 षटकाखेर बिनगडी बाद 20च्या धावगतीने 40. चला थोडासा स्पीडअप घ्या, मी विनंती करेल. नवीन गोलंदाज लगेच तयार करायचा, टीम मीटिंग साठी येऊ नका. थोडासा स्पीडअप घ्या. 18 चेंडू अजूनही 12 धावा हव्यात विजयासाठी. 40 धावा सध्या स्कोर कार्ड मध्ये सजलेले आहेत. मी विनंती करेल ड्रिंक ब्रेक नसेल या मॅचला, थोडासा स्पीडअप घ्यायचा, फक्त 12 धावा असतील विजयासाठी. कौतुक करावं लागेल संदीप बावडेकर, सूरज यांचा अगदी आयोजकांचा वेळ वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न. सकाळच्या सत्रामध्ये जर पाहिलं तर कोहिना सुपुत्र संघाने 2 षटकात लढत संपवली होती. चला प्लीज त्वरा करायची आहे. षटक क्रमांक 3 स्वतः संघ मालक संदीप साळुंके आप्पा आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि जर पाहिलं तर एक खाडी मैदान 360 सेक्टर 10 क्रिकेटची प्रतिपंढरी नवी मुंबई या क्रीडांगणातून आप्पा यांचा पहिला चेंडू काहीसा व्यत्यय आला आणि थांबणं पसंत केलंय. नक्कीच आप्पा एक लिजंड क्रिकेटर, वांग व्हॅली महिन संघाची अगदी क्रिकेटच्या माध्यमातून खूप वर्ष योगदान राहिलंय. महाराष्ट्र नवनिर्माण सेना वाहतूक सेना शहर अध्यक्ष ठाणे, अगदी राजसाहेबांच्या विचारांना पुढे घेऊन जाणार हे व्यक्तिमत्व. आप्पा यांचा पहिला चेंडू बैठक मारण्याचा प्रयत्न बॅटच्या खालच्या बाजूला अर्थातच बॉटमला लागला. तत्पूर्वी 1 धाव अंकित केली जाईल. संदीप आप्पा संघाची धावसंख्या 1 धावेच्या मदतीने 41. 11 धावांची गरज असेल विजयासाठी, म्हणजे 2 मोठे फटके येतील का? आप्पांचा हा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, ऑन साइडला दिशा दिलाय चेंडूला. अगदी लॉंग लेग स्क्वेअर लेगच्या मध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात केलाय, ज्या दिशेला रॉयल किंग संघाचा कटआउट आपण पाहतोय. 1 धाव संदीप यांच्या खात्यामध्ये. संघाची धावसंख्या 42. संदीप 10 चेंडू नाबाद 32. अगदी अरे फायटर संघ ऑफ स्पिन करण्याचा प्रयत्न, टॅप केलाय. बॉक्स क्रिकेटची आठवण करून देणारा फटका मिड विकेट 38 सर्कलच्या आतमध्ये. तत्पूर्वी 1 धाव प्राप्त केली जाईल. अगदी या बॉक्स क्रिकेटमध्ये असे टॅप फटके पाहायला मिळतात, परंतु ही स्पर्धा मोठी आहे. मोठ्या फटक्याची नितांत गरज असताना संदीप बावडेकर नाबाद 10 चेंडू 32. 10 धावांची गरज असेल, 9 धावांची गरज असेल विजयासाठी 43. संदीप यांच्यासाठी हा चेंडू आडवा बॅटने एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु गती पाहायला मिळाली. MH50 केक शॉप, जर नक्कीच या प्रत्येक शॉपला आपण भेट द्या. जर आपण कोणताही केक आपल्या समारंभासाठी घेतला तर त्याच्या माध्यमातून आपल्याला केक सोबत एक पिझ्झा देखील फ्री दिला जाईल आणि ही सुविधा दिली जाते. ही नक्कीच या सुविधेचा लाभ घ्या आणि या आस्वाद घ्या. अपायांचा हाफ ट्रॅकर चेंडू, इथे मात्र ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, चेंडू करतोय वायडिश लॉंगॉनच्या डोक्यावरून. हवाई सफर, आरबी डेव्हलपर PTPL षटकार. 49. या षटकाराने धावसंख्या जर धावफलकावर पाहिलं तर 49, 2.5 चेंडूंचा खेळ झालाय. इथे मात्र ताकदीचा वापर पाहायला मिळाला. लेग कटर चेंडू होता, लवकर निहाळला, बॅकफुटला गेले आणि ज्या प्रकारे संदीप बावडेकर 49. 3 धावांची गरज असेल विजयासाठी. 3. या षटकात विजयी फटका येईल का? या षटकात सामना संपवला जाईल का? या षटकामध्ये एखादी विकेट येईल का? या प्रश्नांची उत्तर पाहावी लागतील. अप्पा यांना काहीतरी करामत करावी लागेल. शॉर्ट आर्म जॅक करण्याचा प्रयत्न, अगदी डाऊन द लेग साइड, पंचांचा इशारा, या सिटीचा व्हाईट बॉल. आणि संदीप साळुंके अप्पा यांच्याबद्दल देखील एक काल गोष्ट आम्हाला नक्कीच कळली की सदरपेवाडी या ठिकाणी स्पर्धा होती 20 वर्षापूर्वी आणि त्यावेळेला या खेळाडूने 5 बॉल 5 षटकार ठोकले होते. 20 वर्षापूर्वीची गोष्ट. अगदी या पंचांच्या मागून टाकलेला चेंडू स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळण्याचा फटका, चेंडू गेलाय ऑफ साइडला. अगदी या क्षेत्ररक्षकाची होते चुकी आणि या चुकीमुळे फलंदाजाला मिळतील धावा. अर्थातच 2 विजयी संघ ठरलाय. टीम MH50 फलटण, आबाजी सुपोडे साहेब, सागर सुपोडे साहेब यांचं हा संघ अभिनंदन. हार्ड लक बॅड लक. अरे फायटर संघ संदीप साळुंके सर, धन्यवाद. नक्कीच या सामन्यातील सामनावीर, या सामन्याचा हिरो ठरलाय अर्थातच
ज्या फलंदाजाने 13 चेंडू खेळत असताना नाबाद 40 धावांची विस्फोटक खेळी केली संदीप बावडेकर ठरलेत या सामन्यातील सामनावीर, प्लेअर ऑफ द मॅच.